आज घरात पूजा ठेवली होती आणि त्यानंतर सगळ्यांना भोजन देणार होते. बाहेर बाल्कनीत बसून आचारी स्वयंपाक बनवत होता आणि त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. सगळे पाहुणे, शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी सगळे या पूजेला हजर झाले होते. एवढेच नाही तर नवीन विहीणबाई आणि त्यांचे नातेवाईक पण आले होते. विहीणबाई आता त्यांच्या मुलीच्या स्वातीच्या खोलीत बसल्या होत्या. स्वाती पण मस्तपैकी तयार होऊन बेडवर बसली होती. स्वाती आज तिच्या नवऱ्यासोबत विशालसोबत त्या पूजामध्ये जोडीने बसणार होती. खरं तर ही पूजा स्वातीच्या सासूने रंजनाताईने त्यांच्या नवीन सुनेसाठी आणि मुलासाठी खास करून ठेवली होती. कारण त्या दोघांना सगळ्यांचा चांगला आशीर्वाद भेटावा आणि शिवाय त्यांचा वंश पण पुढे वाढावा. 5 महिन्यापूर्वीच विशालचं लग्न स्वातीसोबत झालं होतं. स्वाती विशालची दुसरी बायको होती. विशालची पहिली बायको विद्या, हिच्यासोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्यांचा घटस्फोट होऊन 1.5 वर्ष झाले आहेत. असं तर विद्यामध्ये कशाचीच कमी नव्हती. विद्या खूपच सुंदर आणि सोज्वळ स्वभावाची होती. लग्न झाल्यावर तिने सहजच आपल्या सासरला आपलं मानलं होतं. प्रत्येक जण तिला पसंत करत होते. परंतु वेळेनुसार हळूहळू हीच पसंत तिरस्कारामध्ये बदलत गेली. कारण विद्या आई होऊ शकत नव्हती आणि एकच कमी तिच्या सगळ्या गुणांवर भारी पडत होती. रंजनाताईंनी आणि विशालने त्यांच्याकडून कोणतीच कमी केली नव्हती. विशाल आणि विद्याच्या या 5 वर्षाच्या लग्नात त्यांनी प्रत्येक देवधर्म, पूजा अर्चना, डॉक्टर, साधू संत सगळे उपाय करून पाहिले होते. परंतु काहीच फरक पडला नाही. डॉक्टरांनी स्वातीमध्ये कोणतीच कमी नाही म्हणून स्पष्ट सांगितलं होतं. तरी पण ती आई होऊ शकत नव्हती. हळूहळू विद्याच्या अंगावर टोमण्यांचा पाऊस खूपच पडू लागला. येणारे जाणारे तिला खूप सारे सल्ले देऊन जात होते. त्या माणसांसमोर रंजनाताई म्हणत असायच्या की माहीत नाही माझ्या नशिबात नातवाचं सुख आहे का नाही, माहीत नाही कोणत्या वाईट काळात हिला सून म्हणून घरात आणले आहे, त्यामुळे घरात पाळणा हलत नाही. 5 वर्ष होत आल्यावर काही जणांनी विशालला दुसरे लग्न करण्यासाठी पण सांगितले होते. त्यामुळे हळूहळू विशालच्या स्वभावात पण फरक पडू लागला. एवढं सगळं होऊन पण विशालने त्याचे मेडिकल चेकअप केले नाही. तो असा गृहीत धरत होता की मी तर पुरुष आहे, मग माझ्यात कोणतीच कमी नाही. रंजनाताईला सुनला वांज आहे म्हणून सांगण्यासाठी कोणता त्रास पडत नव्हता. पण आपल्या मुलामध्ये काही कमी असेल असे त्यांच्या डोक्यात पण येत नव्हते. एके दिवशी टोमणे सहन न झाल्यामुळे विद्या तिच्या सासूला आणि नवऱ्याला म्हणाली की तुम्ही एकदा विशालचे मेडिकल चेकअप करून बघा, कदाचित त्यांच्यात काहीतरी कमी असेल. विद्याच्या तोंडून हे सगळं ऐकून सासूला आणि विशालला खूप राग आला आणि त्या क्षणी त्या दोघांनी तिला घराच्या बाहेर हाकलून दिले. बिचारी रडत पडत विद्या तिच्या माहेरी गेली. विद्याचे आई वडील हातपाय जोडून रंजनाताई आणि विशाल पुढे आले की म्हणाले की काही पण करून आमच्या मुलीला पदरात घ्या. परंतु ते विद्याला स्वीकारायला तयार नव्हते. उलट त्यांनी तुमची मुलगी वांज आहे म्हणून त्यांचा खूप अपमान केला आणि शेवटी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आणि तेव्हापासून रंजनाताई आपल्या मुलासाठी एक मुलगी शोधत होत्या. रंजनाताईला त्यांच्या मुलासाठी घटस्फोटित किंवा विधवा बायको नव्हती पाहिजे. आणि असं पण पूर्ण समाजाला कळाले होते की रंजनाताईची पहिली सून वांज होती म्हणून तिला सोडून दिले आहे.
या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणताच दोष नव्हता. शेवटी रंजनाताईच्या मैत्रिणीची मुलगी स्वाती हिच्यासोबत विशालचा पुनर्विवाह झाला. 5 महिन्यापूर्वीच त्या दोघांचा विवाह झाला होता. इकडे त्यांना कळाले होते की 1 वर्षापूर्वीच विद्याचा पण पुनर्विवाह झाला आहे. विद्याचा दुसरा नवरा याला एक मुलगी आहे. मुलीला जन्म देतानाच तिची आई देवाघरी गेली. त्यामुळे त्यांनी विद्यासोबत लग्न केले, ज्यामुळे विद्या त्या मुलीला आईचं प्रेम देईल. इकडे रंजनाताईच्या घरात पूजाची जोरदार तयारी सुरू होती. पंडितजीने विशाल आणि स्वातीला पूजेमध्ये बसण्यासाठी आमंत्रित केले. रंजनाताई आपल्या सुनेला स्वातीला बोलवण्यासाठी खोलीत चालल्या होत्या, तेव्हा त्यांची नजर दरवाजात गेली. दरवाजात पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला, कारण दरवाजावर त्यांची पहिली सून विद्या आणि तिची आई दोघी उभ्या होत्या. रंजनाताई विचार करू लागले की घटस्फोटाच्या 1.5 वर्षानंतर विद्या इथे कशाला आली आहे. रागाच्या तावात रंजनाताई विद्याला म्हणाल्या की एवढ्या शुभ वेळी तुझं तोंड घेऊन इकडे कशाला आली आहेस? तुला हाकलून या घरातून दिले होते, तो दिवस तू विसरली आहेस का? रंजनाताईचा मोठा आवाज ऐकून खोलीत बसलेली त्यांची दुसरी सून स्वाती आणि तिची आई दोघी पण बाहेर आल्या. विद्याला पाहून पाहुण्यांमध्ये कुजबूज चालू झाली. रंजनाताई मोठ्याने म्हणाल्या, अगं वांजबाई, इथे तू कशाला आली आहेस? या घरात माझ्या येणाऱ्या वंशासाठी पूजा सुरू आहे. इथे तुझ्यासारख्या बाईचं काही सुद्धा काम नाही. माझ्या दुसऱ्या सूनवर मी तुझी सावली पण पडून देणार नाही. रंजनाताईचे एवढे कठोर बोलणं ऐकून पण विद्या शांत उभी होती. रंजनाताईंनी विशालला हिला गेटच्या बाहेर हाकलून देण्याबाबतीत इशारा केला. आईचा इशारा मिळताच विशाल तिच्या हाताला धरून तिला बाहेर खेचायला पुढे गेला, परंतु तिला स्पर्श करायच्या आधीच तिने एक जोरदार कानाखाली विशालला ठेवून दिली. विद्याचे हे आगळे वेगळे रूप पाहून विशाल त्याच्या गालावर हात ठेवून वेड्यासारखा उभा राहिला. सगळे पाहुणे एकमेकांच्या तोंडाकडे विचित्रपणाने पाहू लागले. स्वातीच्या आईला आणि रंजनाताईला हे काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं. तेव्हा विद्या तिच्या बॅगमधून मेडिकल रिपोर्ट दाखवत कळकळीने म्हणाली की वांस मी नव्हती, वांस तर तू होतास. हे माझे रिपोर्ट बघ, मी आई होणार आहे. 5 वर्ष तुम्ही मला वेडे बनवत होता. माझ्या आयुष्याचे 5 वर्ष तुम्ही खराब केले. पण विशाल, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. बरं झालं तू मला घटस्फोट दिला. घटस्फोट दिल्यामुळे तर मी आई बनण्याचं सुख अनुभवू शकते, नाहीतर आयुष्यभर तुमचे वांजपणाचे टोमणे ऐकून मी तडफडून मेले असते. विद्याचे बोलणे ऐकून सगळेच दंग झाले. तोपर्यंत पुढे विद्याची आई आली आणि पेढ्याचा बॉक्स जबरदस्तीने रंजनाताईच्या हातात देत त्या म्हणाल्या की हे धरा मिठाई, मी आता आजी होणार आहे. माझ्या नशिबात आजी होण्याचे सुख होते, परंतु तुमच्या नशिबात ते सुख कधीच येणार नाही. आम्ही कधीच तुमचं तोंड पाहण्यासाठी आलो नसतो, परंतु तुम्ही जो आमचा अपमान केला होता त्याचा आम्हाला चांगलाच बदला घ्यायचा होता. त्यामुळे मजबुरीने आम्हाला तुमच्या दाराची पायरी चढावी लागली आणि पूर्ण समाजामध्ये तुम्ही जी माझ्या मुलीची थुथू केली होती त्यांचे तोंड पण मला बंद करायचे होते. आणि आज तो चांगलाच मुहूर्त होता ज्या दिवशी तुम्हाला सगळं खरं सत्य कळेल, असं म्हणून विद्या आणि विद्येची आई तेथून निघून गेल्या. पण आता सगळ्यांची दृष्टी विशाल आणि त्याच्या आईवरच होती.
जेव्हा रंजनाताईने पाहिले की त्यांची सून आणि त्यांची विहीणबाई त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे, तेव्हा आपल्या मुलाची बाजू घेत रंजनाताई म्हणाल्या, अहो स्वातीची आई, आपण एकमेकींना 2 वर्षापासून ओळखत आहे. तुम्हाला तर माझा आणि माझ्या मुलाचा स्वभाव माहीतच आहे. हे बघा विद्या आता सगळं काही खोटं बोलून गेली आहे. तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तिला आपल्या विशालचं सुख बघवलं नाही म्हणून ती इथे तमाशा करण्यासाठी आली होती. त्यामुळे तर आज ती मुद्दाम इथे आली होती. स्वातीची आई म्हणाली की हो रंजनाताई, मला समजत आहे सगळं काही. आता विद्या दुसऱ्या घरातली सून बनली आहे, तर मग ती चुकीचे मेडिकल रिपोर्ट बनवून कशामुळे घेऊन येऊ शकते? मी माझ्या मुलीचं आयुष्य खराब करण्यासाठी तिला या घरात सोडू शकत नाही. शेवटी तिला आई बनण्याचा अधिकार आहे. आयुष्यभर माझ्या मुलीने बाळासाठी तडफावं असं मला वाटत नाही. स्वातीच्या आईचे बोलणे ऐकून रंजनाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या की हे बघा स्वातीच्या आई, जर तुम्हाला वाटत असेल की ते रिपोर्ट खरे आहेत, तरी पण तुम्ही काळजी करू नका. आपण या दोघांसाठी दत्तक बाळ घेऊ. यांचं नातं तोडू नका. स्वातीची आई म्हणाली, रंजनाताई, तुमचा न्याय खूपच वेगळा आहे. जर तुमची सून वाज असेल तर तुम्ही दुसरी सून आणता, आणि जर मुलगाच वांज निघाला तर तुम्ही लगेच दत्तक बाळ घेण्यासाठी तयार झाला. जेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्या सुनेला या घराच्या बाहेर हाकलून देत होता, तेव्हा तुम्हाला नातं आठवलं नाही का? जेव्हा आता तुम्ही मला नात्याबद्दल समजून सांगत आहात, मी माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे. तुमच्यासारख्या खोट्या माणसांसोबत मी माझ्या मुलीला ठेवू शकत नाही. आणि असं म्हणून स्वातीची आई स्वातीला घेऊन तेथून निघून गेली. इकडे पाहुण्यांमध्ये त्यांच्यावर थुथू झाली. थोड्या दिवसांनी त्यांना समजले की विद्याने एका मुलाला जन्म दिला आहे. इकडे विशाल आणि त्याची आई खूप टेन्शनमध्ये होते. ते स्वातीला परत आणण्यासाठी धडपडत होते. शेवटी रंजनाताईच्या शब्दाला मान देऊन स्वाती माघारी येण्यासाठी तयार झाली. परंतु तिने एक शर्त ठेवली. ती म्हणाली की जर तुम्ही अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करत असाल तरच मी तिथे नांदायला येणार आहे. कारण तुमच्यासारख्या खोट्या माणसांवर माझा विश्वास राहिला नाही. नाईलाजाने विशाल आणि रंजनाताईला स्वातीच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करावी लागली आणि मग स्वाती त्या घरात येऊन राहायला तयार झाली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.